नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहोत चुरमा लाडू. तर इथे आपण चुरमा लाडू जे आहेत ते अतिशय सोप्या पद्धतीने असे बनवणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता, अगदी दिसायलासुद्धा खूप सुंदर असे हे चुरमा लाडू झालेले आहेत. तर इथे आपण आता चुरमा लाडूची रेसिपी जी आहे ती इथे पुढे पाहणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी जे आहे इथे रवा घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण 2 वाटी इथे गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त रव्याचेसुद्धा बनवू शकता किंवा फक्त गव्हाच्या पिठाचीसुद्धा बनवू शकता. तर इथे मी रवा आणि गव्हाचं पीठ जे आहे ते दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार दूध घालून पिठाचे जे गोळा आहे असा सैलसर असा मळून घेणार आहोत. जास्त सैलही नाही मळायचं आणि घट्टही नाही मळायचं. तर अगदी मिडियम असं आपण मळून घेणार आहोत. तर इथे ज्याप्रमाणे तुम्हाला दूध हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये दूध टाकून पीठ जे आहे चांगला असा गोळा बनवू शकता. तर इथे दुधाऐवजी तुम्ही पाण्याचासुद्धा वापर करू शकता. तर इथे पाण्याने जे बनवलेले असतात ते जास्त दिवस टिकतात हे लाडू, परंतु दुधाने बनवल्यावर 1 ते 2 दिवसानंतर लगेचच संपवावे लागतात. नाहीतर त्यांना खराब असा वास यायला लागतो लाडूंना आणि लवकर दुधाचा वापर केल्यामुळे लाडू जे आहेत लवकर खराब होतात. तर इथे आपण रवा आणि गव्हाचं जे पीठ आहे चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत दुधामध्ये. तर इथे तुम्ही पाहू शकता चांगला असा गोळा झालेला आहे. तर गव्हाच्या पिठामुळे इथे चांगला चिकटपणासुद्धा या पिठाला आलेला आहे. त्यानंतर इथे लाडूंना लावण्यासाठी वरून जे आहे लावण्यासाठी इथे आपण खसखस जी आहे ते भाजून घेणार आहोत. अगदी मंद आचेवर इथे खसखस जी आहे भाजून घ्यायची आहे. तर इथे रवा आणि गव्हाचं पीठ चांगलं असं भिजलेलं आहे अर्ध्या ते पाऊण तासानंतर. तर इथे तुम्ही पाहू शकता चांगला असा घट्ट असं पीठ झालेलं आहे. तर आता या पिठाचे आपण चांगल्या अशा पुऱ्या अशा थापून घेणार आहोत. तर पुऱ्या ज्या आहेत थोड्या जाडसरच ठेवायच्या आहेत, जेणेकरून आतूनसुद्धा व्यवस्थित अशा शिजल्या जातील. अशा पद्धतीने जाडसर अशा थापून घ्यायच्या. तर यांना हे जे लाडू आहेत ते विशेषतः म्हणजे 16 सोमवार व्रत जे करतात तिथे प्रसादाला हे लाडू जे आहेत ते बनवले जातात. तर हे जे पुरी आपण जे बनवलेले आहेत त्यांना रोट असे म्हणतात. तर इथे रोट जे आहेत ते इथे आपण बनवून एक असे तुपामध्ये फ्राय करून घेणार आहोत. हे लाडू जे आहेत ते चवीला अप्रतिम असे लागतात. तर इथे तुपामध्ये आपण इथे हे जे रोट आहेत ते चांगले असे तळून घेणार आहोत. तर इथे अगदी मंद आचेवर रोट जे आहेत चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. जेणेकरून आतूनसुद्धा रोट चांगले असे फ्राय होऊन निघतील अशा पद्धतीने फ्राय करायचे आहेत. गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी मंद ठेवायची आहे. अजिबात फास्ट करायची नाही, कारण तुम्ही जर का गॅसची जी फ्लेम आहे ती फास्ट करणार तर रोट जे आहेत ते वरून फ्राय होतील परंतु आतमध्ये जे आहेत कच्चे राहतील. त्यामुळे मंद आचेवरच रोट जे आहेत चांगले असे फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवं असेल तर हे जे रोट आहेत ते तुम्ही तव्यावर अगदी मंद आचेवर भाजूनसुद्धा घेऊ शकता. परंतु जेव्हा आपण भाजत असतो तेव्हासुद्धा मंद आचेवरच भाजायचे आहेत. तेव्हाच त्या रोट जे आहेत अगदी चांगले असे आतून बाहेरून व्यवस्थित असे शिजले जातात आणि व्यवस्थित असे लाडूसुद्धा त्याचे बनवता येतात. लाडू बनवायला अगदी ज्याप्रमाणे आपण बेसन लाडू बनवतो त्याप्रमाणे बनवायला येतात. अगदी जास्त आपल्याला ज्याप्रमाणे आपण रवा लाडू ज्याप्रमाणे बनवतो तेवढा आपल्याला लाडूवर जास्त असा दाब द्यावा लागत नाही. अगदी सहज असे वळले जातात हे लाडू. तर इथे आपण एक करून सर्व रोट जे आहे तिथे आपण बनवून आणि चांगले असे फ्राय करून घेणार आहोत. तर इथे
रोड जे आहेत चांगले असे फ्राय होत आहेत. तर इथे तुपामध्ये आपण रोड जे आहेत इथे फ्राय करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता आपले रोड जे आहेत इथे सर्व असे फ्राय करून झालेले आहेत. तर आता आपण उरलेलं जे कढईमध्ये तूप होतं त्यामध्येच आपण ड्रायफ्रूट जे आहेत ते इथे फ्राय करून घेणार आहोत. तर इथे मंद आचेवर ड्रायफ्रूट्स इथे फ्राय करून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकले तरी काही हरकत नाही. तर इथे आपल्या रोड जे आहेत हे थंड झालेले आहेत. तर आता याचे बारीक असे तुकडे करून घेणार आहोत, जेणेकरून मिक्सरला फिरवताना अगदी पटकन असे फिरले जातील आणि चांगली अशी त्याची भरड होईल. अशा पद्धतीने आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर इथे आता हे रोड जे आहेत चांगले थंड झालेले आहेत. तर आपण सर्व रोठांचे जे आहेत इथे तुकडे करून घेणार आहोत. तर इथे सर्व रोठांचे इथे आपण तुकडे करून घेतलेले आहेत बारीक बारीक असे. त्यानंतर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व तुकडे जे आहेत रोठांचे तुकडे आहेत ते इथे टाकून घेणार आहोत आणि चांगली अशी भरड अशी तयार करून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता इथे कशा पद्धतीने मी इथे भरड तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण गूळ टाकून घेणार आहोत. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हाताने सुद्धा गूळ जे आहे मिक्स करू शकता. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्येच भरडसोबतच इथे आपण गूळ टाकून घेतलेला आहे आणि चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपण ड्रायफ्रूट्स फ्राय करून जे तूप उरलेलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे ड्रायफ्रूटसुद्धा यामध्ये टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व जे साहित्य आहे एकजीव करून घ्यायचं आहे. तर आता इथे आपण या मिश्रणाचे लाडू तयार करून घेणार आहोत. तुम्हाला ज्या साईजमध्ये ज्या आकारामध्ये लाडू हवे असतील त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता. तर तुम्ही पाहू शकता अगदी अलगद असा हा लाडू जो आहे तो वळला जात आहे. तुम्ही पाहू शकता इथे कशा पद्धतीने आपण लाडू जो आहे तयार केलेला आहे. त्यानंतर जी आपण भाजून घेतलेली खसखस होती ती सुद्धा वरून लाडू जो आहे चांगला दिसावे यासाठी लावून घ्यायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता लाडू किती छान दिसत आहे आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो असा लाडू. तर तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीचे लाडू जे आहेत बनवून पहा. तर इथे सर्व लाडू जे आहेत ते अशा पद्धतीने आपण बनवून घेणार आहोत. अगदी झटपट असे हे लाडू जे आहेत ते वळले जातात. तर इथे आपले सर्व लाडू जे आहेत इथे वळून तयार झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत लाडू आणि चवीला सुद्धा खूपच अप्रतिम असे लाडू तुम्ही सुद्धा बनवून पहा. बाय बाय.